नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर उद्यापासून नवरात्री जे आहे ते स्टार्ट होणार आहे. आज आहे संडे आणि सकाळपासून मी सगळं आवरण्यामध्ये लागले होते. त्यानंतर इथे इव्हिनिंगला सगळे कपडे जे आहेत ते मी एकत्र केले होते. आणि हे कशासाठी, तर आम्ही जात आहोत उद्या प्रवासाला, म्हणजे बाहेर जात आहोत 3 दिवसासाठी. आणि त्यासाठीची ही पॅकिंग करण्यासाठी मी सगळे कपडे जे आहेत ते काढून घेतले, आमच्या तिघांचेही 3 दिवसाचे. आणि त्यानंतर मला इस्त्री कोणते कपडे करायचे ते वेगळे करून घेतले. म्हणजे काय होईल ना, मला इस्त्री करून एका ठिकाणी कपडे ठेवले तर ते मग पॅक करताना सुद्धा इझी जाईल. आणि आता तुम्ही म्हणाल की नवरात्रात मध्येच कुठे निघाली मी, तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. आणि खूप छान आहे, म्हणजे असा क्षण कदाचित मला असं वाटतं ना, फार कमी येतो प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये. आणि माझ्या आयुष्यातसुद्धा हा खूप वर्षाने आलेला आहे, म्हणजे पहिल्यांदाच आलेला आहे. योगायोग झाला आहे म्हटलं तरी चालेल. म्हणजे खूप वर्ष आधीपासून मी ही गोष्ट ठरवत होती, पण काही जुळत नव्हतं. आणि फायनली आज जे आहे ते जुळलेलं आहे. आणि मग खूप आनंदही होतो आहे आणि थोडाफार स्ट्रेससुद्धा आलेला आहे की मग कसं आवरायचं वगैरे, कसं होईल पुढे वगैरे, सगळ्या गोष्टी मनात म्हणजे प्रश्न निर्माण करत आहेत. कारण ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ना, तर त्या ठिकाणी कसं सगळं होईल आमचं, हा सुद्धा मनात विचार येतो. कारण पहिल्यांदाच अशा वेळेला चाललो आहे आम्ही. तर इथे मग कपडे इस्त्री करायला घेतलेत. आता लोलोने इथे खूप सारा पसारा केला होता, तर तो म्हटलं आवरून घेऊया सगळा आणि त्यानंतर मग कपडे जे आहेत ते इस्त्री करून घेऊया. जनरली काय होतं ना, की मला कपडे वगैरे खूप जास्त इस्त्री करायचे असेल तर थोडेफार मी खाली इस्त्रीला देते. पण आता अचानक संध्याकाळी मी पॅकिंग करायला ही घेतलेली आहे, त्यामुळे मग इस्त्री करायला खाली देणं शक्य नाही. त्यामुळे मी ते घरीच करायला घेतलेली आहे. तशी इस्त्री मला जमते, पण फार काही अशी कडक तुम्ही जसं म्हणाल तर तर तशी मला काही जमत नाही. तरीसुद्धा मी ते प्रयत्न केलेला आहे. आणि लोलो आणि प्रज्ञा इथे बाहेर खेळत आहेत. आणि आता जेवून लवकरसुद्धा झोपायचं आहे, कारण सकाळी लवकर आम्हाला प्रवासाला निघायचं आहे. आणि उद्या घटस्थापना आहे, नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्यामुळे घरात देवाची पूजा करायची आहे, दारात रांगोळी काढायची आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. ते सगळं करून आम्हाला प्रवासाला निघायचं आहे. आणि आमचा प्रवास जो आहे तो जवळजवळ 10 ते 11 तासाचा आहे. त्यामुळे त्यासाठी मला सकाळी थोडाफार स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे, कारण ट्रेनमध्ये खाण्यासाठी आम्हाला थोडंसं जेवण वगैरे बनवून घ्यायचं आहे. कारण आम्ही जेव्हाही प्रवासाला जातो ना, तर ट्रेनमधलं अवॉइड करतो खाण्याचं, कारण मला ते आवडतही नाही आणि ते पचायलाही जड जातं. त्यामुळे घरातून थोडंफार जितकं होईल शक्य तितकं मी बनवून नेण्याचा प्रयत्न करत असते नेहमी, जेव्हा दिवसाच्या प्रवासाला जाते. आणि शक्यतो या ठिकाणी रात्रीचाच प्रवास चांगला असतो, पण आमचं अचानक ठरलं आणि तिकीट्स काही अवेलेबल नव्हते. त्यामुळे मग हा उपाय करून आम्ही दिवसाचा प्रवास जो आहे तो करण्याचा ठरवला. आणि असो, प्रवास सकाळचा आहे की रात्रीचा आहे याला महत्त्व नाही, की आपण कुठल्या गोष्टीसाठी चाललो आहे आणि ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये किती महत्त्वाची आहे, आपल्यासाठी तो क्षण आपल्या किती आनंद देऊन जातो, किंवा काय आपण त्या क्षणासाठी वाट पाहिलेली असते, तर त्यातून मिळालेला रिझल्ट जो असतो तर तो जास्त महत्त्वाचा असतो, असं मला वाटतं. तुमचं याबाबतीचं काय मत आहे ते मला नक्की सांगा. तर आता हे सगळं पटपट आवरून घेणार आहे आणि मग लवकर झोपायचंसुद्धा आहे. तर कपडे माझे जवळजवळ इथे इस्त्री झालेले आहेत. तर आता हे सगळे मी कपडे जे आहेत ते पॅक करून घेते. आणि माझं असं असतं ना, कुठेही जाऊ दे, पिकनिकला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, गावी जाऊ दे, तर माझं जे फायनल पॅकिंग जे असते ना, तर ते मिस्टरांच्या हातूनच असतं. कारण मला कितीही मी स्वतः पॅक केलं तरी मला त्यातून काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. जेव्हा त्यांच्याकडनं मी सगळी पॅकिंग करून घेते ना, तर तेव्हाच मला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, कारण त्यांना व्यवस्थित असे सगळे कपडे जे आहेत ते व्यवस्थित ठेवता येतात. आणि म्हणजे कमी जागेमध्ये जास्त कपडे कसे ठेवावे हे त्यांना जास्त कळतं. आणि माझ्याकडून ते काही होत नाही, तरी पण मी आता ह्या सगळ्या बॅगेंमध्ये जितके कपडे आहेत ते भरून ठेवणार आहे थोडे थोडे. आणि त्यानंतर मग फायनली हे कामावरून आले की त्यांच्याकडनं एक फायनल पॅकिंग करून घेणार आणि मग उद्या मी प्रवासासाठी निघणार. आणि इथे बघा लोलो आला होता आणि लोलोची मध्ये लुडबुड चालूच असते. त्याचं सगळे प्रश्न विचारणं चाललं होतं, की हे कपडे का काढलेस, बॅग का काढलेस, कुठे चाललो आहे वगैरे, माझे कपडे घेतलेस की नाही, ह्या सगळ्या प्रश्नांनी खरंच मला कन्फ्यूज करून सोडलं होतं. त्याला मी म्हटलं की तुला मी सगळं नंतर सांगते, आता तू जा.
छान अशी सकाळी देवांची पूजा केली, मिस्टरांनीच पूजा केली आज आणि त्यांना फक्त मी थोडीशी हेल्प केली आणि फायनली सगळं आवरून आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि आम्ही ऑलरेडी लेट झालो होतो. पण डॉट टायमावर पोहोचल्यामुळे आम्हाला ट्रेन मिळाली. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास जो आहे तो सुरू झाला आणि इथे मी काय केलेलं, सकाळी येताना नाश्ता बनवून आणला होता, तर तोच पहिल्यांदा मी खायला घेतला, कारण नंतर मग गर्दीसुद्धा होते आणि भूक लागेल आणि जेवण जे आपण बनवून आणलेलं आहे ते बऱ्याच वेळ म्हणजे गरम गरम भरल्यामुळे आणि बऱ्याच वेळ राहिल्यामुळे ते कदाचित खराबही होईल. या भीतीने मग आम्ही लवकर नाश्ता करून घेतला पोटभर असा आणि दुपारच्या जेवणासाठी मग मी पुलाव आणला होता आणि सकाळी चपाती भाजी आणली होती, तर ती खाऊन घेतली आणि मस्त ना हिरवंगार होतं आजूबाजूला, तुम्ही बघू शकता. आणि हा हिरवळीत आमचा प्रवास जो आहे तो पुढचा चालू झाला. तर बोगदा आला ना की लोलोचं बघा हे असं होतं. त्यानंतर फायनली येऊन आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि हा प्रवास आमच्यासाठी खूप कंटाळवाणी होता, कारण ट्रेन जी ना ती खूपच स्लो चालत होती आणि खूप उशीर झाला, म्हणजे 1.5-2 तास ट्रेन लेट होती. फायनली येऊन पोहोचलो हॉटेल रूमवर, फ्रेश झालो आणि त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या डेस्टिनेशनवर. तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. आल्या आल्या आम्ही लगेचच दर्शन घेतलं. मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही कुठे आलेलो आहोत, कोणतं मंदिर आहे हे. आणि इतकी एक्साइटमेंट होते की आम्ही आल्या आल्याच आलो. त्यानंतर म्हटलं चला आता आपण जाऊया हॉटेल रूमवर, मस्त झोप काढून सकाळी पुन्हा येऊ आपण दर्शनासाठी. आजचा ब्लॉग जो आहे तो सुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल.